पुण्यातल्या पावसाची ना अजिबात गॅरंटी देता येत नाही. पाऊस थांबला म्हणून छान रेडी झाली, कारण मला कुरिअर पार्सल टाकायचं होतं जळगावला. पाऊस थांबला म्हणून निघाली, पण पार्किंगला आल्या आल्या मुसळधार आणि जोरदार पाऊस सुरू झाला होता. मग काय, परत रेनकोट घातला आणि निघाले. DTDCला जायचं होतं मला पार्सल देण्यासाठी. तिथे माऊ माझी वाट बघत होती. पार्सल दिलं, पावती घेतली आणि शेजारीनं गरमागरम मला मस्त मोदकांचा वास येत होता. मोदकांचा वास म्हणजे काय, आपलं इमोशनल पॉईंट असतो. मोदक घरी आणले आणि म्हटलं चला आता मस्त गरमागरम मोदक खाऊयात म्हटलं. प्रत्येकला माहिती नाही बरं का मी अजून मोदक आणलेले म्हणून. रेनकोटचं असं असतं की जसं तो घरी आला तसं वाळत पण टाकावा लागतो, नाही तर परत ते ओलावाला आपल्याला थंड लागतं. घरी आल्या आल्या प्रतीकला पहिले पावती दाखवली आणि खाली मोदक दाखवले. मोदक त्याचा पण वीक पॉईंट आहे, त्याला प्रचंड मोदक आवडतात उकडीचे आणि त्यालाही आवडतात, मलाही आता आवडायला लागलेले. असं म्हटलं चला मोदक घेऊन येऊयात म्हटलं. मस्त गरमागरम बनत होते शेजारी. पावसामुळे काय ना, सगळे लोक गाड्या म्हणजे लावून थांबलेले होते आणि तिथे मोदक खरेदी करत होते. मी पण म्हटलं इतकं सुंदर वास येतोय, चला मोदक घेऊयात. फर्स्ट टाइम आम्ही इथले मोदक आणले होते, अतिशय सुंदर होते. ॲक्च्युली आमचं जेवण झालं होतं, पण मोदक खायला काय, ते तर इमोशन्स असतात ना आपले, कधीही आपण मोदक खाऊ शकतो. अप्रतिम होते. आणि आता तुम्ही म्हणाल हा नाचतो काय, तर त्याचं पार्सल आलेलं आहे ना फेवरेट. थोड्या वेळानंतर त्याचं पार्सल आलं, ओपन डिलिव्हरी पार्सल होतं. मस्त शूज आलेले आहेत. आय डोंट नो व्हाय, बट मुलांना शूज का त्यांचा वीक पॉईंट असतो माहीत नाही. जाऊ द्या, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.